राज्याची उपराजधानी, सलोखा जपणारं शहर आणि RSSचं हेडक्वार्टर अशी ओळख असलेलं नागपूर हिंसाचारामुळे एकाएकी चर्चेत आलं। औरंगजेबाच्या कबरी विरोधातील आंदोलनामुळे दोन गट नागपूरमध्ये आमनेसामने आल्यानं नागपूरमध्ये हिंसाचार उसळला। पण विकासाच्या वाटेवरती असलेलं नागपूर कोणी पेटवलं हा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय। बघूया। खाक झालेल्या दुचाकी, कारची तोडफोड, घरांच्या फुटलेल्या काचा, रस्त्यांवर दगडांचा खच। नागपुरातल्या हिंसाचारानं सर्वसामान्यांच्या कष्टाची अशी राखरांगोळी झाली। याला निमित्त ठरलं औरंगजेबाच्या कबरीचा वाद। हे एकदम शोभनीय नाही आहे। यापूर्वी असे कोणतेही दंगे झाले नाही, अशी परिस्थिती पण झाली नाही। मी एवढ्या वर्षापासून या एरियात राहतो, मुस्लिम पण राहतात मोठ्या प्रमाणात, पण असं कधी घडलेलं नाही। यावेळेस जे सुनियोजित करून अशा प्रकारचं घडून कुठेतरी कलंकित करण्याचा, कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक अत्यंत दयनीय आहे। तुम्ही बघू शकता, या बाजूच्या गाड्या फोडल्यात, या बाजूच्या गाड्या तुम्ही बघा सेफ आहेत। पूर्ण ठरवून केलेला कार्यक्रम आहे हा। हिंदूंच्या गाड्यांना त्यांनी दगडफेक केली, फोडलेलं आहे, आणि या साईडच्या गाड्या तुम्ही बघू शकता, एकही गाडीला तर काही झालेलं नाही आहे। सगळं ठरवून केलेलं। आमच्या लोकांना भीतीचं वातावरण निर्माण करणे हिंदू समाजामध्ये। आज या लोकांची बिचारी स्थिती काय झाली यांना माहीत, त्यांची काय त्यांनी अभ्यती त्यांची काय रात्री असेल, डोळ्यात पाणी येतं आमच्या काल, इतकं घाबरून गेले लोक बिचारे। संध्याकाळी 7:30च्या दरम्यान बाहेर कमीत कमी 200-250 लोक पूर्ण पोलीसवाल्यांना गोटे मारायचे, त्याच्या चक्करमध्ये पूर्ण गाड्या फोडल्या त्यांनी। तुम्ही त्यावेळी घरी होता? हो, घरी होतो। घरी कोण कोण होतं? घरी आई होती, मिसेस होती, मी होतो। सोमवारी 17 मार्चला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी करत आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक कबरीला आग लावत एक कापड जाळण्यात आलं। या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरली आणि हीच अफवा नागपुरातील हिंसाचाराला कारणीभूत ठरली। दुपारी 12 वाजता हिंदू संघटनांकडून औरंगजेबाच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारले गेले। दुपारी 1 वाजता औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर पेटवली। यावेळी एक हिरवी चादर जाळली। दुपारी 1:30 वाजता हिरव्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरली। दुपारी 2 वाजता धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत मुस्लिम समाजानं महाल चौकात आंदोलन केलं। दुपारी 2:30 वाजता पोलिसांनी हस्तक्षेप करत मुस्लिम समुदायाला शांत केलं। संध्याकाळी 5 वाजता आंदोलनावेळी हिरवी चादर जाळल्याची छायाचित्र व्हायरल झाली। संध्याकाळी 7:30 वाजता अफवांमुळे अत्तरओळ इथल्या नमाजानंतर जमावानं घोषणाबाजी केली। संध्याकाळी 7:45 वाजता महाल परिसरात 2 गट आमने सामने आले। रात्री 7:15 वाजता 2 गटांच्या संघर्षात दगडफेक आणि वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली। रात्री 8:30 वाजता वाद पेटल्यानं जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला। रात्री 8:45 वाजता हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीत 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले। रात्री 10 वाजता नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आली। रात्री 11 वाजता 50हून अधिक समाजकंटकांना अटक करण्यात आली। 4 FIR दाखल झाले। काल जे झालं ते वेल प्लॅन दिसत आहे आणि टार्गेट करून द्वेषातनं हे केलं गेलं आहे। त्यामुळे हे बरोबर नाही, हे वाईट आहे, हे घाणेरडं कृत्य आहे। महिलांच्या बाबतीत बोलणे, घरं जाळणे, गाड्या फोडणे आणि हिंदूंच्याच फोडणे हे बिलकुल उचित नाही। हे वेल प्लॅन्ड आहे। आयुष्यभर आम्ही आमच्यासमोर राहिलो, आयुष्यभर। मी या महालात राहतो, इथे मुस्लिम वस्त्या कधी वाढण्यात आलं नाही। नुकसान झालं नाही, आम्ही दारं खिडक्या बंद केले म्हणून आम्ही वाचलो, नाही तर आम्हाला दगड लागले असते, आम्ही पण जखमी झालो असतो। काय दगडाचा अगदी खच पडला होता रस्त्यावर। रात्री महानगरपालिकेने येऊन ते दगड साफ केले। घरात आतपर्यंत दगड आले? 15 फुटापर्यंत दगड आले। वरचे आमच्या घराचे पूर्ण काचा फोडण्यात आले वरचेवाले। हां, पोलीसवाले आमच्या घरी येऊन लपले, आम्ही दार उघडा, आम्हाला आतमध्ये घ्या। त्यांना आम्ही 6 जणांना आम्ही आतमध्ये घेतलं, त्यांना लपवलं। ते आमच्याकडे 1.5 तास लपून होते आमच्याकडे बसून। नागपूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। दगडफेक आणि जाळपोळ झालेल्या परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। पुन्हा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरामध्ये
कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जमावाचं आपण पाहू शकतो की किती मोठी त्यांनी नासधूस केल्याचं दिसून येत आहे. या मोठाल्या जे आहेत ते लोखंडी स्ट्रक्चर्स आहेत. इथे ओव्हरब्रिजचं काम सुरू आहे. त्या ओव्हरब्रिजच्या कामासाठी आलेले हे स्ट्रक्चर्स आहेत आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी जे आहेत ते हे रस्त्यावर आणलेली आहेत. सध्या या मार्गावरून जे आहे ती वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. जर काम नसेल तर कोणालाही पोलीस चौकशी केल्याशिवाय इथे सोडत नाही आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो इथे पण दिसून येतो. मागे देखील पोलिसांची गाडी उभी आहे, पोलिसांचे जवान आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र तणावपूर्ण शांतता या परिसरामध्ये आहे. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था, शेतमालाला भाव न मिळणं आणि वाढत्या महागाईनं डोकं वर काढलं. पण यापेक्षा औरंगजेबाची कबर हा मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतोय. आपल्या राज्यातील नेते सुद्धा दोन समाजात वाद कसा पेटत्या राहील याकडेच लक्ष देत आहेत. यामध्ये सर्वसामान्य जनता नाहक भरडली जाते. हे नागपुरातील हिंसाचारानंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.